लहानपणी नाही का हिंदी पिक्चर मध्ये हिरो हिरोईनला बघतो, हिरोईन हिरोला बघते, थोडी नजरानजर होते आणि डायरेक्ट कट टू स्वित्झर्लंडलाच नाचतायत. थँक्यू थँक्यू. पण भाऊ काय हिरो हिरोईनने जायचं ठिकाण आहे का स्वित्झर्लंड? आपण नाही जाऊ शकत. नाही मान्य आहे देश प्रचंड महागडा आहे, पण तुम्ही जर स्मार्टली ट्रिप प्लॅन केलीत तर इतर ट्रिप प्रमाणे स्वित्झर्लंड ट्रिप सुद्धा बजेटमध्ये करू शकता. कसं? मी कशाला बसलो इथं? सगळं ट्रिपचं प्लॅनिंग, कुठली ठिकाणं बघायची, कसं जायचं, कसं फिरायचं सगळं सांगणार. तुम्हाला फक्त एक काम करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी हक्काच्या ट्रॅव्हल गाडीच्या नव्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत स्वित्झर्लंड बजेटमध्ये शक्य आहे का. आता स्वित्झर्लंड म्हणजे आपल्या सगळ्यांचं ड्रीम डेस्टिनेशन. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आयुष्यात एकदा जायचं आणि आपण कधीच प्लॅन करत नाही, कारण वाटतं अरे इतकी महागडी कंट्री आपण कधी जाणार, आणि चित्रपटातच आपण स्वित्झर्लंड बघितलंय. पण मला सांगायचंय की आपल्या बॅक पॅकिंगच्या हॅक्स वापरून किंवा काही ट्रिक्स वापरून तुम्ही स्वस्तामध्ये सुद्धा हा देश फिरू शकता. तो कसा हे या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे कुठल्याही महागड्या ग्रुप टूर पॅकेजच्या फंदात न पडता स्वित्झर्लंड ट्रिप तुम्ही स्वतःच्या स्वतः प्लॅन करू शकता. स्वित्झर्लंड हा जगातला सगळ्यात टुरिस्ट फ्रेंडली देश आहे. पहिला मुद्दा म्हणजे व्हिसा. तर युरोपचा जो शेंजन व्हिसा आहे तो स्वित्झर्लंडला अप्लाय होतो. त्यामुळे फक्त स्वित्झर्लंड नाही तर स्वित्झर्लंड सोबत तुम्ही अजून एखादी कंट्री सुद्धा प्लॅन करू शकता. दुसरा मुद्दा आहे करन्सी. तर स्वित्झर्लंड मधली करन्सी आहे स्विस फ्रँक. इथे युरो चालत नाही तर इथे स्विस फ्रँक चालतात. तुम्ही कुठल्याही एक्सचेंज सेंटरमधनं भारतातनं स्विस फ्रँक घेऊ शकता किंवा तुम्ही कार्ड मल्टी करन्सी सुद्धा कॅरी करू शकता, कारण स्वित्झर्लंडमध्ये सगळीकडे कार्ड चालतं. तर पुढचा मुद्दा म्हणजे स्वित्झर्लंडला पोचायचं कसं. आता तुम्ही भारतातनं ट्रिप प्लॅन करत असाल तर झ्युरिक एअरपोर्टला जा, कारण झ्युरिक ही स्वित्झर्लंडमधलं महत्त्वाचं शहर आणि ते महत्त्वाचं एअरपोर्ट हब असल्यामुळे खूप साऱ्या कनेक्टिंग फ्लाईट ह्या झ्युरिकवरनं जातात. त्यामुळे तुम्हाला भारतातनं सगळ्यात स्वस्त फ्लाईट ही झ्युरिकला मिळू शकते. त्यामुळे मुंबई टू झ्युरिक, झ्युरिक टू मुंबई अशी फ्लाईट तुम्ही बुक करू शकता. शक्यतो 3 ते 4 महिने आधी फ्लाईट बुक करा. तुम्ही जितकी अलीकडे बुक कराल तितकी फ्लाईट स्वस्त असेल. जर तुम्ही 3 ते 4 महिने बुक केलीत तर तुम्हाला ती 40 ते 50 हजार रुपयामध्ये फ्लाईट मिळू शकेल. मी स्वतः 44,000 रुपयात रिटर्न फ्लाईट पर हेड बुक केली होती. स्वस्त फ्लाइट्स कंपेअर करण्यासाठी तुम्ही स्काय स्कॅनरवरती शोधू शकता. तिथे प्रत्येक वेबसाईटचं कंपॅरिझन येतं, त्याप्रमाणे तुम्ही फ्लाईट बुक करू शकता. आता स्वित्झर्लंडला पोहोचलात तर तिथल्या तिथे फिरायचं कसं. खूप सारे ऑप्शन्स आहेत. एक तर रेंटेड कार म्हणजे सेल्फ ड्रिव्हन कार तिथे खूप लोक घेतात आणि तो स्वस्त ऑप्शन आहे बाकी ऑप्शन्सपेक्षा. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्ही स्वित्झर्लंड फिरणार असाल तर तो ट्रेननी फिरा, कारण स्विस ट्रेन सारखी सुंदर ट्रेन तुम्हाला जगात कुठेही मिळणार नाही. आणि प्रत्येक शहर, प्रत्येक ठिकाण, प्रत्येक टुरिस्ट डेस्टिनेशन हे स्विस ट्रेननी कनेक्टेड आहे. आता स्विस ट्रेन प्रचंड सुंदर आहे पण तितकीच बेकार महाग सुद्धा आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्वित्झर्लंडला पोहोचल्यावर कधीच सिंगल जर्नीचं तिकीट काढायचं नाही, तर ट्रेनचा पास काढायचा. पास कधीही स्वस्त पडतो. अगदी 4-5 दिवसाच्या पास पासून ते तुम्ही डायरेक्ट 1 महिन्याचा सुद्धा स्विस ट्रेनचा पास काढू शकता. आता खूप सारे वेगवेगळे पास आहेत, त्यातला कुठला स्विस ट्रेन पास काढायचा पुढे मी तुम्हाला सांगतो. पुढचा मुद्दा सांगण्यात मला तुम्हाला सांगायचं की काहींच्या भविष्यामध्येच प्रवासाचे योग असतात आणि ते योग असताना की तुम्ही स्वित्झर्लंड म्हणू का, युरोप म्हणू नका, बाली म्हणू नका, सगळीकडे फिरून येऊ शकता. आणि ते योग जर तुमच्या आयुष्यात आणायचे असतील, भविष्यात आणायचे असेल, तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ते म्हणजे सबस्क्राईबचं बटन दाबा. सबस्क्राईबचं बटन दाबलं की तुम्ही डायरेक्ट 2 वर्षात स्वित्झर्लंड, बाली फिरून येणार ही गॅरंटी. त्याआधी मी तुम्हाला सांगतो की स्वित्झर्लंडला नक्की बघायचं काय. भाऊ काय बघायचं नाही, म्हणजे इतका सुंदर देश आहे, म्हणजे एखादा स्वप्नातला देश असावा तसा हा देश आहे. पण आता जर तुम्ही पहिल्यांदा ट्रिप प्लॅन करताय तर मी तुम्हाला परफेक्ट ठिकाणं सांगतो, तशीच तुम्ही तुमची आयटनरी प्लॅन करा. आता कुठली ठिकाणं फिरायची हे तुम्हाला मी एक्सप्लेन केल्यावरती कुठला ट्रेनचा पास काढायचा हे मी तुम्हाला सांगतो. खूप सारी शहरं, गावं, माउंटन्स, नद्या, धबधबे तिथे आहेत. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही पहिल्यांदा ट्रिप प्लॅन करताय तर आपल्याला बघायचं आहे स्वित्झर्लंड मधला युंगफ्राऊ रिजन. त्याचं स्पेलिंग वेगळं आहे, मी टेक्स्टमध्ये तुम्हाला दिलंय. युंगफ्राऊ रिजन हा स्वित्झर्लंड नाही तर जगातला वन ऑफ द बेस्ट रिजन असेल. म्हणजे संपूर्ण हा जो भाग आहे हा खूप सारे डोंगर, धबधबे, छोट्या छोट्या गावांनी जोडला गेलाय आणि हा संपूर्ण भाग रोपवे आणि ट्रेननी जोडला गेलाय. तर मी आले स्वित्झर्लंडच्या युंगफ्रॉ या रिजन मध्ये आणि मला आता इथून जायचंय वेंजन या गावामध्ये. या गावामध्ये एकही कार नाहीये, कारण ते पूर्णपणे कार फ्री असं विलेज आहे आणि तिथे जायला मला फक्त या केबल कारनच सोय आहे.
त्यामुळे मी तुम्हाला जसं म्हणलं की तुम्ही कुठला ट्रॅव्हल पास काढायचा, तर लक्षात ठेवा की तुम्हाला युंगफ्राऊ ट्रॅव्हल पास काढायचा आहे. हा पास तुम्हाला अगदी 2 दिवसापासून ते 10 दिवसापर्यंतचा मिळतो. मी सजेस्ट करते की शक्यतो 6 दिवसाचा तुम्ही युंगफ्राऊ पास काढा. त्यामध्ये तुम्हाला एंटायर युंगफ्राऊ रिजन फिरता येईल. तर युंगफ्राऊ का, तर युंगफ्राऊ हे फक्त स्वित्झर्लंड मधलं नाही तर युरोपमधलं सगळ्यात उंच शिखर आहे. आणि युंगफ्राऊ हा रिजन का, तर त्या शिखराच्याच आजूबाजूला छोटी छोटी गावं आहेत, म्हणजे अगदी गोष्टींमध्ये असतात ना तशी ही गावं आहेत. आणि ही सगळी गावं छोट्या छोट्या टॉय ट्रेननी कनेक्ट आहेत. त्याशिवाय इथे रोपवे सुद्धा आहेत आणि भरपूर ऍक्टिव्हिटी सुद्धा आहेत करायला. त्यामुळे तुम्ही कधीही राहायला युंगफ्राऊ रिजन प्रेफर करा. तुमच्या 8 ते 10 दिवसाच्या ट्रिपमध्ये 6 दिवस तरी मिनिमम तुम्ही युंगफ्राऊ रिजन फिरलं पाहिजे. आता तिथे कुठे राहायचं, तिथे खूप सारी गाव आहेत, पण त्यातलं एक गाव तुम्ही अगदी डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे तळ्याशेजारी इंटरलाकन जे प्रसिद्ध आहे ते चूज करा, कारण तिथून बाकीची सगळी ठिकाणं जवळ आहेत. आणि दुसरं ठिकाण डोंगरावरती जे लुटरब्रनान किंवा ग्रिंडलवॉल्ड सिलेक्ट करा. या 2 गावांमध्ये तुम्ही 3-3, 4-4 दिवस असे 2 ठिकाणी राहिलात तर तुम्हाला एंटायर युंगफ्राऊ रिजन फिरता येईल आणि कव्हर करता येईल. युंगफ्राऊ ट्रॅव्हल पास महागडा आहे, पण यामध्ये सगळं इन्क्लूड आहे. साधारण हा पास एकाचा 6 दिवसासाठी तुम्हाला 25,000 ते 28,000 रुपयांना पडेल. पण याच्यामध्ये ट्रेन जर्नीज, रोपवे सगळं अनलिमिटेड आहे. तुम्ही हवं तितकं फिरू शकता आणि ते वसूल आहे. कारण एक ट्रेन जर्नी तुम्ही जर तिथे बुक करायला गेलात तर तुम्हाला ती 4,000 ते 5,000 रुपयांना पडेल. त्यापेक्षा एंटायर ट्रॅव्हल पास काढलात तर बोट राईड पासून ते रोपवे पर्यंत सगळं तुम्हाला तिथे त्या पासमध्ये इन्क्लूड असेल. आणि त्या पास बरोबर तुम्हाला प्रॉपर टाइम टेबल आणि एंटायर मॅप मिळतो. ते इतकं सोपं आहे ना की तुम्हाला मनात येईल त्या ट्रेन स्टेशनवर जाऊन तुम्ही ट्रेनमध्ये बसा आणि निवांत कुठलीही ट्रेन राईड करा. प्रत्येक ठिकाण सुंदर आहे आणि प्रत्येक ट्रेन या विस्टाडोम सारख्या संपूर्ण काचेच्या आहेत. त्यामुळे काहीही प्लॅन न करता तुम्ही ट्रेनने तिथे नुसते भटकत सुद्धा राहू शकता. इतका सुंदर भाग आहे. पण मिस नाही करायला पाहिजे अशी ठिकाणं म्हणजे ऑफकोर्स इंटरलॅकन, जिथे खूप 2 मोठी तळी आहेत आणि त्या तळ्यांची छान मोठी बोट राईड पण असते जी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर ग्रिंडलवॉल्ड या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करता येईल, पॅराग्लायडिंग सारख्या. त्याचबरोबर लुटरब्रनान हे एक सर्वात सुंदर गाव आहे ज्यामध्ये खूप सारे धबधबे आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त धबधबे असणारं हे ठिकाण आहे. म्हणजे जनरल तुम्ही रस्त्याने पास होताना सुद्धा तुम्हाला डोंगरावरनं कुठलाही छोटा धबधबा तिथे तुम्हाला दिसतो. त्याचबरोबर बाकीची ठिकाणं आहेत. म्युरन सारखं छोटंसं गाव आहे. आता मी स्वित्झर्लंडच्या युंगफ्रॉ रिजन मधल्या म्युरिन नावाच्या गावामध्ये आले. एक छोटंसं गाव आहे. या गावातलं प्रत्येक घर, इवन अ बेंच बसण्याचा रस्त्यावरचा, हा प्युअर वुडनं बनवलेला आहे. त्याच्यामुळे यू कॅन इमॅजिन की पूर्ण गाव ब्राऊन कलरच्या वूडचं आहे. आणि ते अक्षरशः गौरी गणपतीच्या समोर किंवा आपल्या शोकेसमध्ये, हॉलमध्ये आपण ज्या वस्तू सजवतो छोट्या छोट्या, लिटरली तसं मांडलेलं आणि सजवलेलं असं ते गाव वाटतंय. आणि ते कोणी राहतंय असं वाटत पण नाहीये, इतकं ते सुंदर आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ऑफकोर्स युंगफ्राऊ पीक, म्हणजे जे महत्वाचं जे हिमशिखर आहे तिथपर्यंत तुम्हाला ट्रेन घेऊन जाते. प्रॉपर कॉगव्हिल ट्रेन आहे जी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते. ते तुम्ही बर्फात खेळू शकता. संपूर्ण दिवस तुम्ही तिथे स्पेंड करू शकता. तर तुम्हाला असं वाटतं की डायरेक्ट मी कुठल्या तरी कॅलेंडरमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि युंगफ्राऊ रिजनमध्येच इतकी छोटी छोटी सुंदर ठिकाणं आहेत. म्हणजे तिथे शेंजन प्लॅटे नावाचं एक शिखर आहे. त्या शिखराला जाणारी जी ट्रेन आहे ते 125 वर्ष जुनी आहे. वाफेचं इंजिन आहे. म्हणजे थेट तुम्हाला हॅरी पॉटरच्या जगात गेल्यासारखं वाटेल. त्याचबरोबर म्युरॉन सारखं गाव आहे जिथे फक्त तुम्हाला रोपवेनी जाता येतं. त्याचबरोबर हार्डर क्लम नावाचं एक शिखर आहे जिथे तुम्हाला रोपवेनी पण जाता येतं किंवा चालत सुद्धा जाता येतं. आणि ही सगळी ठिकाणं ट्रेननी जोडली गेली आहेत. त्याचबरोबर इथे तुम्ही छोटेसे ट्रेक सुद्धा करू शकता. ट्रेकचे त्यांनी वेगळे ट्रॅक केलेत. त्याचा मॅप असतो, तिथे तुम्हाला स्टिक मिळू शकते. अतिशय सेफ तुम्हाला ट्रेक सुद्धा तिथे करता येते. त्यामुळे तुमच्या स्वित्झर्लंडच्या ट्रिपमध्ये युंगफ्राऊ मस्ट आहे. तुम्हाला मी सांगतो की ज्या ज्या ग्रुप टूर जातात, बरेच लोक युंगफ्राऊला घेऊनच जात नाहीत. हे लोक माउंट टिटलिसला घेऊन जातात. माउंट टिटलिस हे सुद्धा प्रसिद्ध शिखर आहे, पण तिथे शाहरुख खानचं वगैरे कटआउट आहे. खूप जास्त टुरिस्टी आहे. त्याचबरोबर बाकीची ठिकाणं जे दाखवतात प्रचंड टुरिस्टी ठिकाणं, मुख्य म्हणजे ते तुम्हाला बसनी फिरवतात. त्यामुळे बस ही शहराच्या बाहेर थांबते, कारण बस ही आत शहरामध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबरचा अनुभव हा खूप टिपिकल अनुभव असतो. पण जर तुम्ही स्वतः ट्रिप प्लॅन केलीत तर तुम्ही ही सगळी ठिकाणं एक्सप्लोर करू शकता जी अजिबात टुरिस्टी नाहीये. मी म्हटलं तसं की तुमची 70 to 80% आयटनरी ही युंगफ्राऊ रिजनसाठी पाहिजे. आणि बाकी काय तुम्ही फिरू शकता तर तिकडून तुम्ही लुसर्न नावाचं शहर आहे जे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे, तिथे जाऊ शकता. ओल्डेस्ट वुडन ब्रिज आहे तिथे आणि शहर सुद्धा खूप सुंदर आहे. त्याचबरोबर बर्न जी स्वित्झर्लंडची राजधानी आहे ती फिरू शकता. ती पण तिथनं तासाभराच्या अंतरावरती आहे. आणि शेवटी रिटर्न फ्लाईट तुमची झुरिकवरनं असेल तर झुरिक सुद्धा तुम्ही अर्ध्या दिवसासाठी फिरू शकता. तर ही 3 ठिकाणं आणि युंगफ्राऊ रिजन अशी तुम्ही छान 8 ते 10 दिवसाची स्विस ट्रिप प्लॅन करू शकता. तर आता पहिल्यांदा फिरणार असाल तर एंटायर युंगफ्राऊ रिजन, तिथली सगळी गावं, वॉटरफॉल्स, लुसन, बर्न आणि झ्युरिक हे फिरू शकता. पण त्याचबरोबर फिरण्याची ठिकाणं म्हणजे झरमॅट नावाचं खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथलं सुद्धा मॅटर्नहॉर्न नावाचं शिखर आहे.
ते खूप सुंदर दिसतं, म्हणजे चित्रात एखादा काढावं असं ते शिखर दिसतं, तर ते सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. आणि झरमॅटला जाण्यासाठी ग्लेशियर एक्सप्रेस नावाची ट्रेन आहे, म्हणजे या ट्रेनला जगातली सर्वात सुंदर ट्रेन असा दर्जा दिला गेलाय. आणि साधारण 8 तासाची ही जर्नी आहे आणि अतिशय सुंदर ट्रेन आहे. पण लक्षात ठेवा की त्या ट्रेनचं तिकीट एका जर्नीचं सिंगल पर पर्सन 16,000 आहे, पण लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. तर या गोष्टी सुद्धा तुम्ही करू शकता. राईन वॉटरफॉल नावाचा खूप प्रसिद्ध धबधबा स्वित्झर्लंडमध्ये आहे, हा सुद्धा कव्हर करू शकता. जर तुम्ही 15 दिवसाची ट्रिप प्लॅन करत असाल किंवा युंगफ्राऊ सोडून जर तुम्हाला ट्रिप प्लॅन करायची असेल तर झरमॅट, ग्लेशियर एक्सप्रेस, राईन फॉल्स या गोष्टी तुम्ही कव्हर करू शकता. आता स्वित्झर्लंडला राहायचं कुठं? हॉटेल जी आहेत ती म्हणजे बेकार महाग आहेत. बेसिक रूम ज्यामध्ये शेअर्ड टॉयलेट असतं ती तुम्हाला 10 ते 12,000 रुपयाला मिळते. मग तुम्ही इमॅजिन करू शकता. मी सजेस्ट करेन की शक्यतो एअरबीएनबी वरती इंटरेस्टिंग स्पॉट शोधा, कारण एअरबीएनबी तुम्हाला हॉटेलपेक्षा कधीही स्वस्त मिळू शकतं. आणि जर तुमची 4 किंवा 6 लोकांची फॅमिली असेल तर त्यासाठी तुम्ही 2 BHK किंवा 3 BHK फ्लॅट घेऊ शकता, जो तुम्हाला हॉटेल रूमपेक्षा कधीही स्वस्त मिळेल. तुम्हाला तिथे किचन ॲक्सेस सुद्धा मिळेल. शक्यतो असंच ठिकाण बुक करा जिथे तुम्हाला किचन ॲक्सेस मिळेल. का? तुम्हाला मी पुढे सांगतोच. तुम्ही कितीही स्वस्त बुक केलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की ॲव्हरेज राहण्याचा खर्च मिनिमम प्रत्येकी एका दिवसाचा 5 ते 8,000 रुपये येणारच आहे. आणि या रेटमध्ये जर तुम्हाला रूम मिळाली तर ती स्वस्त मिळाली असं समजा. जे कपल ट्रिप प्लॅन करणार आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही हॉस्टेलचे सुद्धा ऑप्शन बघू शकता, कारण हॉस्टेल रूम पण तुम्हाला स्वस्तात मिळू शकते हॉटेल रूम पेक्षा. तर स्वित्झर्लंडमध्ये खायचं काय? तर भाऊ खायला भरपूर ऑप्शन आहेत, पण प्रॉब्लेम हा आहे की खायला लय महाग आहेत. म्हणजे तिथे जर तुम्ही लंच किंवा डिनर करायला गेलात तर एकाचा खर्च 4 ते 5,000 रुपये येऊ शकतो. म्हणजे आम्ही फक्त एक रोल आणि फ्रेंच फ्राईज घेतल्या तर आमचं बिल दोघांचं मिळून 4,000 रुपये आलं. त्यामुळे करायचं काय? आता तुम्हाला आयडिया सांगतो जी मी केली होती, त्यामुळे तुमचा खाण्याचा खर्च खूप वाचेल. आपल्या भारतामध्ये रेडीमेड फूड पॅकेट्स मिळतात, मग MTR किंवा बऱ्याच कंपन्यांचे मिळतात. त्यात पावभाजी, पनीर मटर, जिरा राईस, दाल तडका अशी रेडीमेड पॅकेट्स मिळतात, जी तिकडे जाऊन तुम्हाला फक्त ओव्हनमध्ये गरम करायची आहेत किंवा गरम पाण्यामध्ये उकळायची आहेत. तुम्हाला रेडीमेड भाजी मिळते. तिथून सुपर मार्केटमधनं ब्रेड आणि सॅलड आणायचं आणि ते तुम्ही गरम करून ब्रेड छानपैकी भाजून भिजून मस्तपैकी भाजी आणि ब्रेड खाऊ शकता. तुम्ही म्हणाल तिथलं ऑथेंटिक फूड खायचंय, पैसे खर्च करा आणि तिथलं ऑथेंटिक फूड खा. चीज खूप प्रसिद्ध आहे स्वित्झर्लंडमधलं. ते असं उकळतं चीज तुमच्या समोर येतं तव्यावरचं आणि ते ब्रेडमध्ये तुम्ही बुडवून ते तुम्ही ब्रेडचे ब्रेड क्रम्स कसे असतात त्या पद्धतीचा भाजलेला ब्रेड तुम्ही खाता. हे तिथलं प्रसिद्ध कुझिन आहे. खूप महागड आहे. तुमची तयारी असेल तर तिथलं ऑथेंटिक फूड खा. पण तुम्हाला जर पैसे वाचवायचे आहेत तर तुम्ही हा पर्याय करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण दिवसभर फिरत असतो, त्यामुळे तिथे आपल्याला जेवायला किंवा जनरली निवांतपणे लंच करायला वेळ नसतो, कारण आपण इतकं महागड्या कंट्रीमध्ये गेलोय तर आपल्याला मॅक्सिमम ठिकाणं कव्हर करायचे. तर शक्यतो सकाळच्या वेळेमध्ये बर्गर किंवा अशा गोष्टी तुम्ही खा. मॅकडोनाल्ड्स किंवा कुठेही तुम्हाला मिळेल, टेकअवे पण तुम्हाला मिळेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वित्झर्लंडमध्ये सगळ्या गोष्टी संध्याकाळी 6-6:30ला बंद होतात. त्यामुळे तुम्हाला सकाळी लवकर 8ला निघायचंय, फिरायचंय आणि संध्याकाळी 6:30ला तुमच्या हॉटेलवरती यायचंय. छान निवांत संध्याकाळ तुम्हाला घालवायची. मग तिथे तुम्हाला किचन ॲक्सेस असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी बनवून खाऊ शकता. तुमचा डिनरचा खर्च एक वेळचा जरी वाचला तर तुम्ही खूप जास्त पैसे वाचवू शकता. आता तुम्हाला 21 किलोपर्यंत आय थिंक 21 ते 30 किलो अलाउड असतं केबिन बॅग पकडून. तर त्यात तुम्ही विभागणी करा की 10 किलो तुम्ही खाणंच न्या. म्हणजे आम्ही शंकरपाळी, चिवडा म्हणू नका सगळं नेलं होतं. त्यामुळे अगदी जेव्हा आपण बाहेर फिरतोय तेव्हा जस्ट दुपारच्या वेळेस बर्गर वगैरे असं काहीतरी खायला आपण खाऊ शकतो. आणि बाकी एक वेळेचं डिनर संपूर्ण ट्रिपचं तुम्ही हॉटेलमध्ये मॅनेज करू शकता. त्यामुळे तुम्ही ट्रिपचे मिनिमम 30 ते 40,000 रुपये वाचवणार आहात, हे लक्षात ठेवा. तर स्वित्झर्लंडची आयटनरी कशी असावी साधारण माझ्या मते मी तुम्हाला सांगतो. तुमच्याप्रमाणे तुम्ही नक्कीच प्लॅन करू शकता. पहिल्या दिवशी तुम्ही पोहोचलात झ्युरिकला. झ्युरिकवरून तुम्हाला थेट यायचंय इंटरलाकनला. 2 तासामध्ये ट्रेनने तुम्ही इंटरलाकनला पोहोचू शकता. इंटरलाकनला पोहोचल्यावर पहिले 3 दिवस तुम्हाला इंटरलाकनच्या आजूबाजूची ठिकाणं कव्हर करायची. मग लेक ब्रिंज असेल, लेक थुन असेल, त्याचबरोबर शिंजन प्लॅटे मी तुम्हाला सांगितलं होतं ते असेल, हार्डरक्लम नावाचं खूप उंच शिखर आहे जिथे तुम्हाला रोपवेने जाता येतं. ही सगळी ठिकाणं तुम्ही 3 ते 4 दिवसामध्ये कव्हर करू शकता. त्यानंतर तुम्हाला वरती जायचे. वरती युंगफ्राऊ रिजनमध्ये एकतर ग्रिंडलवाल्ड किंवा लुटरब्रना या 2 गावांपैकी एक गाव तुम्ही सिलेक्ट करू शकता राहण्यासाठी, कारण इथे त्यात राहण्याचे स्वस्त ऑप्शन्स आहेत आणि रेस्टॉरंटचे सुद्धा इथे पर्याय आहेत. ग्रिंडलवाल्ड मधल्या बऱ्याच माउंटन ऍक्टिव्हिटी असतील किंवा ट्रेन जर्नी असतील तुम्ही एन्जॉय करू शकता. त्यातला संपूर्ण एक दिवस तुम्ही युंगफ्राऊ शिखरासाठी ठेवू शकता, कारण संपूर्ण बघायला तुम्हाला अख्खा एक दिवस लागतो. त्याचबरोबर लुटरब्रनांचे धबधबे आणि बाकी गोष्टी तुम्ही कव्हर करू शकता. म्युरन
छोटी छोटीची जी गावं आहेत ती तुम्ही कव्हर करू शकता, किंवा काही न करता एक दिवस जसं आम्ही केलं होतं, काहीच प्लॅन न करता फक्त ट्रेनमध्ये बसायचं, जे मिळेल ते स्टेशन तिथे उतरायचं, चक्कर मारायची कुठल्याही गावात आणि परत येऊन ट्रेनमध्ये बसायचं. असं तुम्ही काहीही प्लॅन न करता एक दिवस सुद्धा फिरू शकता. असे 5 ते 7 दिवस तुम्ही युंगफ्राऊ रिजनमध्ये स्पेंड केल्यानंतर तुम्ही परत इंटरलाकनला येऊ शकता. तिथनं लुसर्न एका दिवसासाठी, बर्न एका दिवसासाठी आणि रिटर्न जर्नी तुमची असेल झ्युरिकवरनं तर ते एका दिवसासाठी. अशी ही 3 शहरं एक दिवसामध्ये तुम्ही कव्हर करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट ब्रेकडाऊन. एकदम स्वस्तामध्ये सुद्धा तुम्ही ट्रिप प्लॅन करू शकता. मॅक्सिमम कुठे पैसे वाचवता येईल मी तुम्हाला सांगितलंय, पण तरी पैसे वाचून सुद्धा राहण्याचे एकाचे मिनिमम 6 ते 7 हजार रुपये पर हेड पर दिवसाचा खर्च. खाण्याचे जर तुम्ही एका वेळेचा खाण्याचा खर्च जर मॅनेज केलात तर साधारण आपण पकडूयात की एका दिवसाचा खाण्याचा खर्च 5,000 रुपये. आणि फिरण्याचा खर्च जर स्विस पास आणि या सगळ्या गोष्टी आपण जरी पकडल्या तरी तो तुम्ही पकडायला हरकत नाही, अराउंड 4,000 रुपये एका दिवसाचा. त्यामुळे एका दिवसाचा एका व्यक्तीचा खाणं फिरणं हा सगळा खर्च 15 ते 20,000 रुपये येणारच आहे. आपण पकडूयात 15,000 रुपये, तर साधारण 8 दिवसाच्या ट्रिपचे 80 ते 90,000 रुपये खर्च येऊ शकतो. आणि फ्लाईटचे 40 ते 50,000 रुपये आणि विजाचे 8 ते 10,000 रुपये. हे संपूर्ण ट्रिप 8 ते 10 दिवसाची तुम्ही 1.5 ते 2.5 लाखामध्ये प्लॅन करू शकता. तर हा होता स्वित्झर्लंडचा बजेट प्लॅन. बजेट जरी आपण म्हणत असलो तरी स्वित्झर्लंड ऑफकोर्स बाकीच्या देशांपेक्षा खूप महाग आहे, पण मी तुम्हाला एक नक्की गोष्ट सांगू शकतो की हा जो अनुभव आहे हा लाईफ टाईम अनुभव आहे. म्हणजे तिथे जे 8 दिवस मी फिरलोय ते आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील. आणि असा विचार नका करू की बापरे केवढं महाग आहे, मला आयुष्यात कधीच जमणार नाही. स्वप्न बघायला काय हरकत आहे. जर तुम्ही विचारांनी तिथे गेलात तर प्रत्यक्ष पण नक्कीच तिथे जाऊ शकता. त्यामुळे आपण सगळे आशादायी राहूयात की आपण कधीतरी स्वित्झर्लंड आयुष्यात फिरूच. बाय द वे, आपल्या हक्काच्या ट्रॅव्हल गाईड सिरीजला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल खरंच मनापासून कृतज्ञता. म्हणजे मला वाटलं नव्हतं की अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजना एवढा प्रतिसाद मिळेल. तुमचे काही सजेशन्स असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. ती ठिकाणं पण मी नक्कीच घेऊन यायचा प्रयत्न करीन. पण सोमवारी आणि बुधवारी आपले इंटरेस्टिंग व्हिडिओ येत राहणार आहेतच. तोपर्यंत हॅपी जर्नी.